मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल। संजूने पण खूप चांगली कामगिरी केली होती। पवनने एक चांगली कामगिरी केली होती। भावेशने एक चांगला खेळ दाखवला होता। समोर रोहन, पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल। जयेश घरतने एक चांगली कामगिरी केली। आनंद लोके, करण पाटील, रोहन साळुंके आज दोन्ही संघ मॅच जिंकून इथपर्यंत प्रवास केलाय। पहिल्याच बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। क्षेत्ररक्षक आहेत आणि रोहनने चान्स घेतला जरूर, बट तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल। बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। क्षेत्ररक्षक आहेत आणि रोहनने प्रॉपर जज केली आणि त्याला माहिती होतं कॅचचं महत्त्व, की कॅच जरा इकडे तिकडे झाली तर मागात पडू शकते आणि रोहन साळुंकेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल। चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्याच ओव्हरमध्ये आणि चांगली कॅच पकडली। न्यू बॅटर आनंद लोके येत आहेत। 1 रन 1 विकेट झाले। पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे। दुसरी क्वार्टर फायनल टीम प्रतिमिलियन रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध जम्बो। या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला। तिकडे मात्र सिंगल रन। आनंद आणि करणला पण माहिती आहे की 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे, तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे टीम प्रतिमिलियन रॉयल चेंबूर। या बॉलवर देखील एक अगदी हलक्यात आणि प्रेमाने करणने स्ट्रोक खेळले गेले। तिकडे रन सिंगल मिळेल पुन्हा एकदा। खूप चांगली बॉलिंग शहबाज बांगीची। वाज प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत देशामध्ये आज साजरा केला जाईल आणि सर्व भारतीय सर्वांना गर्व आहे, सर्वांना अभिमान आहे की आज आपण भारतात जन्माला आलो। या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि रन सिंगल। या बॉलवर समोर खेळले गेले, फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच सुटली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच। आणि पवनकडून झाले चुकी, चुकीला माफी नाहीये। सुपर हिट आहे मित्रा। इकडे अशा कॅच सुटल्या तर तुला मागात पडू शकतं आणि हे नेहमीच पाहिले गेले। 6 रनवरती 1 विकेट जाताना पाहिले गेले। आता मॅचमध्ये प्रतिमिलियन रॉयल चेंबूरने पण कमबॅक केलाय। एक एक कॅच खूप महत्त्वाची आहे या ग्राउंडवर। एक एक रनआउट, एक एक रन, एक एक एक्स्ट्रा खूप मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवू शकतात। या बॉलवर करणने देखील मात्र इकडे नियंत्रण चुकलं गेलं। चान्स घेतला गेला, बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल आणि बॉक्स आउटमध्ये करण पाटीलची देखील खेळी संपुष्टामध्ये येते। दुसरी विकेट जाते प्रतिमिलियन रॉयल चेंबूरची। करण बॅक टू द पवेलियन। देखील मात्र इकडे
न्यू बॅटर हेनय कुमार येते मैदानाच्या आतमध्ये. सारनवरती 2 विकेट गेले. पहिली ओव्हर संपले. बॉलिंगसाठी संजूच्या हातामध्ये बॉल दिलाय. संजूने खूप चांगली कामगिरी केली होती. बॅटिंग बॉलिंग. स्ट्राईक एंडला आनंद लोके. चला मित्रांनो, थोडं फास्ट खेळायचं आहे, कारण की प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंगसाठी आनंद आणि स्ट्राईक एंडला आनंद. बॉलिंगसाठी संजू. लेट्स प्ले. दुसरी ओव्हर घेऊन एक वेगळी ॲक्शन. तिकडे एक्स्ट्रा रन्स मात्र. व्हाईट बॉल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आनंदने अगदी वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना सिंगल रन. 8 रनवरती 2 विकेट. टीम प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे. पहिली मॅच 30ची पाहिली गेली. अगदी छोटा स्कोर होता. आणि रोहनची एक चांगली बॅटिंग, विकासची एक चांगली बॅटिंग, प्रवीणचा एक चांगला खेळ. या बॉलवर देखील खूपच बाहेर आणि व्हाईट बॉल. बघा, एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर की फॅक्टर राहिल्यात. या बॉलवर देखील पुण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे सिंगल हेनॉय नवीन बॅटर. हेनॉयने आनंदला मात्र ही इनिंग खूप चांगल्या पद्धतीने खेळावी लागेल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खूप मॅटर करतील एक्स्ट्रा रन्स. जम्बो संघाला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. अकरा रन आणि 2 विकेट गेलेत. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. हॅनॉयने रन सिंगल तिकडे मिळेल पुन्हा एकदा. यानंतरच्या देखील इनिंग ब्रेक्समध्ये दोन्ही टीम्स आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. तिसरी क्वार्टर फायनल यानंतर देखील पाहायला मिळेल. इकडे पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन. यंग पॅकर माझगाव आणि टीम शिवनेरी माहीम दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहा. यंग पॅकर माझगाव आणि शिवनेरी माहीम. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. आनंदने एक सिंगल रन तिकडे मिळते. डबलचा कॉल दिला गेला आहे बट नाही, एकच रन मिळेल. एक्स्ट्रा रन्स पण आता पुन्हा एकदा टीम प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर संघ मॅचमध्ये आलाय. चेक केला गेला इकडे संजू.
या बॉलवर समोर चान्स घेतला गेला हॅनॉय कुमारने आणि तिकडे रन मिळतील 6 रन. क्या बात आहे हॅनॉय कुमार. छोटा पॅकेट बडा धमाका. बघा हॅनॉयने 6 मारला पण खूप जास्त आनंद झाला की भाई टायमिंगला 6 लगावला आणि अप्रिशिएट केलं मित्राला. गुड स्ट्रोक हॅनॉय आणि तो आनंद जास्त झाला त्याला. सो वेल प्लेड हॅनॉय. आणि स्कोर झालाय हॅनॉयने अगदी शाबासकी दिली मित्राला. 2-0 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा झाल्या त्या फलकावरती आणि 2 विकेट गेलेत. एक्स्ट्रा रन्स पण आले. एक 6 पण आला टायमिंगला या ओव्हरमध्ये. त्यामुळे जम्बो संघ आता कुठेतरी बॅकफुटला गेला या मॅचमध्ये. पहिली ओव्हर चांगली टाकली होती पण त्यानंतर कुठे ना कुठेतरी मॅचमध्ये स्कोर आलाय. बॉलिंगसाठी आता भावेश. भावेशला पण एक चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. एका दुसरी ओव्हर चांगली आली तरी जम्बो संघ देखील मॅचमध्ये येऊ शकतो. आता स्ट्राईक एंडला आनंद आणि हॅनॉय दोघं देखील सिंगल डबलने मॅच बनवतील. या बॉलवर आनंद अगदी इझिली स्ट्रोक खेळले गेले एक वेगळ्या अंदाजामध्ये. 1 रन स्कोर झालं 21. ट्वेंटी 21 रन झाले आणि 2 विकेट माघारी परतले गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलर भावेश. लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहायला मिळते. 22 लॉस ऑफ 2 विकेट. तेवीस रन झालेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आनंद. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. हाफ ट्रॅकर बॉल एक वेगळ्या अंतरामध्ये खेळले गेले. आनंद तिकडे स्ट्रोक. आनंद प्रॉपर टायमिंग केलं त्याने तिकडे आणि गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल असताना एक सिंगल रन. या बॉलवर देखील चिक्की रन करायचा प्रयत्न केला गेला. ओंकार तिकडे पोहोचतात. रन सिंगल मिळेल पुन्हा एकदा. आणि आता टीम प्रतिम 11 रॉयल चेंबूर मात्र या मॅचमध्ये बऱ्यापैकी पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेले होते पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. एक्स्ट्रा रन्स आले आणि एक 6 हॅनॉयने प्रेशर पूर्णपणे हँडल केलं. वेल प्लेड. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला बट एक सिंगल रन मिळेल. सव्वीस धावा झाले त्या फलकावरती. 26. इकडे पण बॅकफुटला आले. टॅप केले गेले तिकडे हॅनॉयने. एक रन सिंगल मिळेल. 3 ओव्हर संपल्यात आणि 2 गडी बाद. 27 धावा. खूप चांगली बॅटिंग आनंदची. 8 बॉल 8 आणि 6 बॉल 11. हॅनॉय कुमार खूप चांगली पार्टनरशिप इकडे बिल्डअप केली आहे.
बॉलिंगसाठी शेहबाज पुन्हा एकदा बॉलिंगसाठी एक सिंगल रन मिळेल. हॅलो चेक. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शेहबाज स्ट्राईक एंडला आनंद. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आज अंतिम दिवस. 4 दिवस इकडे आपण क्रिकेट आनंद घेतला गेला. शेवटचा व अंतिम दिवस पाहायला मिळतोय. 32 संघांमधून 8 संघ क्वालिफाय झाले. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला रन तिकडे सिंगल. 29 रन झालेत. टीम यंग बॅकर माझगाव आणि टीम शिवनेरी माहीम आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी मित्रांनो तयार राहा. 30 रन आणि 2 विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. बॉलिंगसाठी शेहबाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आनंद. या बॉलवर फटका फसला गेला आनंदचा देखील आणि आनंदला देखील इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट बट वेल बॅट आनंद. चांगली कामगिरी केली आणि खेळपट्टीवर उभा राहिला. एक सिंगल डबलनी मॅच पुढे घेऊन गेला ना त्यानंतर प्रयत्न केला तिकडे बट बॅटर आउट. न्यू बॅटर जयेश घरात येत आहेत. चांगली कामगिरी पहिल्या दिवसामध्ये देखील जयेशची राहिली होती. 3-0-30 लॉस ऑफ 3 विकेट. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला नॉन स्ट्राईक एंडला तिकडे आणि जयेशने क्विक रन तिकडे कंप्लीट केला गेला. नो बॉलचा आपण रिव्ह्यू चेक करूयात.
बॉल हातातून ड्रॉप झाला त्या थोडासा. नॉट आउट आहे आणि नो बॉल पण नाहीये. 31. शहबाज आणि स्ट्राईक एंडला बॅटर हॅनॉय. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. तिकडे रन सिंगल आणि पहिल्या 4 ओव्हर संपल्या त्यांनी स्कोर झाला आतापर्यंत 32. 32 रन झाले. त्यांनी 3 विकेट गेलेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातील. आणि बॉलिंगसाठी शॅकलिन. आणि पहिल्याच बॉलवर मात्र इकडे हॅनॉय कुमार ऑन फायर. क्या बात आहे. खूप चांगली बॅटिंग हॅनॉयची या मॅच मध्ये. 2 सिक्स. दुसरा 6 पाहायला मिळतो हॅनॉयच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं. आणि बघता बघता मॅच पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर प्रतिमिलमा रॉयल चेंबूर खूप चांगली कामगिरी केली हॅनॉयने. 10 बॉलमध्ये 20 धावांवरती खेळतोय. चांगला स्कोर करत असताना या मॅच मध्ये 38. लॉस ऑफ 3 विकेट. हॅनॉयने जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त इनिंग ह्या इनिंग मध्ये बिल्डअप केली आहे. लक्षात राहील त्याच्या पण. आणि पूर्ण माहीमच्या महाराज चषकामध्ये ज्याची ही इनिंग या बॉलवर देखील लेफ्ट हँड. शक्लीनची एक वेगळी ऍक्शन आणि थांबवलंय शक्लीनने. गुड बॉलिंग. 6 आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगल्या अंदाजे स्पेल टाकला गेलाय. आणि पुन्हा एकदा अवयवी फायर करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली बॅटिंग हॅनॉय कुमार ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. हॅनॉयच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग हॅनॉय कुमारने आणि स्वतःला प्रूफ केलं या मॅच मध्ये. वेल बॅटिंग. बघा तुम्हाला चान्स मिळतो जेव्हा 1 डाऊन 2 डाऊन तेव्हा बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणि हॅनॉयने ह्या मॅच मध्ये स्वतःला प्रूफ केलं की अंडरआर्म ओपन टर्फ क्रिकेट देखील हॅनॉय खूप चांगलं खेळतात. त्यामुळे आज स्वतःकडे अनुभव खूप सारा आहे. बॅटिंग, फिल्डिंग. एक 6, एक डॉट, एक 6. 44. लॉस ऑफ 3 विकेट. या बॉलवर देखील फटका फसला गेला. शक्लीनला मात्र इकडे विकेट मिळेल. बट हॅनॉयने खुश केलं. हॅनॉयसाठी जबरदस्त बॅटिंग हॅनॉय कुमार. वेल प्लेड. खूप चांगली इनिंग बिल्डअप करत असताना हॅनॉय कुमारने आज अफलातून बॅटिंग. हॅनॉय वेल प्लेड. 12 बॉलमध्ये 26 धावांची एक अफलातून इनिंग. न्यू बॅटर यतिराज देवरुख येतात. बाबू
वरती 26 धावांची एक चांगली इनिंग मात्र ह्यानं करून गेला नवीन बॅटर यतिराज. या बॉलवर यतिराज देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे आहे तर सिंगल मिळेल. 45. स्ट्राइक एंडला जयेश खरात आणि बॉलिंगसाठी बॉलर शॅकलेन. 2 6 आलेत बट एक विकेट मिळवली त्याने. 40 45 50 पण ग्राउंडवर चेस होऊ शकतो. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतो. तिकडे फिल्डर पोचतात आणि 2 रन. 47 झालाय. 48चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जम्बो. वेल बॅटिंग हॅनॉय. वेल प्लेड आनंद. ज्यांनी चांगली इनिंग खेळली त्यामुळे एक मोठं टार्गेट इकडे प्रतिमिला रॉयल चेंबूर संघाने उभं केलंय. चला टॉस साठी या.
48चं टार्गेट आहे. संजोडीच्या सोबतीला बॅटर जय, बॉलिंगसाठी सॅम्युअल. बघूयात दुसरा डाव कसा रंगेल या मॅचचा. आणि पहिली ओव्हर घेऊन सॅम्युअल कोम्बेन. 48 करायच्या टीम जम्बो संघाला. पहिलाच बॉल सॅम्युअलचा ऑफ स्टिकच्या बाहेर. इकडे रिव्ह्यू थर्ड अंपायर वाईट चेक केला जाईल. वाईट बॉल आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि तिकडे फिल्डर आहे. संजूला मात्र बाहेर जावं लागेल. थोडा फटका फसला गेलाय आणि कॅच आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर इकडे संजूची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. बॅटिंगसाठी भावेश येत आहेत. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो बट फटका तिकडे फसला गेला. सॅम्युअल एक चांगला बॉल फिरवला आणि शेवटचा बुकर असणारे शिवनेरी माहीम. मित्रांनो बघा सर्वांना सेम रूल आहेत त्यामुळे टॉस झाला पाहिजे नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. मित्रांनो याची नोंद घ्या. शिवनेरी माहीम कॅप्टन. लवकर टॉससाठी या. माहीम आहे म्हणून डिस्काउंट नाही आहे. उलट माहीम आहे म्हणून जास्त पेनल्टी देऊ शकतो. या बॉलवर इनसाइड आउट आणि तिकडे काय फिल्डिंग केली गेली. हॅनॉय कुमार क्विक. बॅटिंगला हॅनॉय, फिल्डिंगला हॅनॉय. वेल फिल्डिंग हॅनॉय. जबरदस्त फिल्डिंग. भावेशला इकडे बाहेर जावं लागेल. काय फिल्डिंग केली गेली. फ्लाइंग पूर्णपणे तिकडे त्याला स्वतःला हॅनॉयने झुकून दिला आणि थ्रो पण खूप चांगल्या अंदाजामध्ये दिला हॅनॉयने. न्यू बॅटर अमित पाटील येत आहेत. चांगला लेदर बॉलचा पण अनुभव आहे अमित पाटील. लेफ्टी या ग्राउंडवर खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहण्यासारखी नेहमीच राहिली आहे. पण आता हॅनॉयने जी चांगली फिल्डिंग केली तर अमितला देखील चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 1 रन 2 विकेट. सॅम्युअल गुड बॉलिंग. या बॉलवर अगदी जॉईने चांगल्या अंदाजामध्ये अगदी हलक्या हाताने ढकलला तिकडे. या बॉलवर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. 3 रन 2 विकेट. 48चं टार्गेट आहे आणि अजूनही 45 धावांची गरज आहे. या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. यस नो आणि सॉफ्ट डिसिजन आउट आहे बट आपण चेक करूया थर्ड अंपायर.
अँड बॅटर आउट. बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल जयला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर यतिराज देवरुखे येत आहेत आणि पहिली ओव्हर संपले. 3 रन 3 विकेट गेलेत आणि आता हॅलो चेक. 5 रन आणि 3 विकेट गेलेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. तिकडे आनंद. इकडे पण एज लागली आहे आणि चांगली बॉलिंग यतिराज सॅम्युअलने पहिली ओव्हर जी टाकली त्यामुळे मॅच मध्ये आले टीम प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर. पुन्हा एकदा वाईट बॉल. अठरा बॉलमध्ये 40 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 40. या बॉलवर व्हाईट बॉल.
वियांग पॅकर माझगाव संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतर चांगला सामना तोही देखील पाहायला मिळेल. तिसरी क्वार्टर फायनल यानंतर पाहायला मिळेल. या बॉलवर फुल टॉस बॉल, एक चांगला बॉल कन्वर्ट केला गेला. तिकडे रोहन आहेत आणि एक इझी कॅच पकडली गेली. बॅटर आउट. अमितला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बारा बॉल मध्ये 35 पाहिजे. 13 रन झालेत. 12 चेंडूंनी 35 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जम्बो. 12-35. बॉलिंगसाठी आनंद. 12 बॉल 35 आहे. पवनने पहिल्या मॅचमध्ये एक 6 लगावला होता. तर पवनने 1-2 6 लगावले तर मॅचमध्ये येऊ शकतात. पहिलाच बॉल आणि चांगली कॅच पकडली गेली. हॅनॉय गुड कॅच. काय कलेक्ट केली गेली कॅच. हॅनॉय कुमार तिकडे होते. जम्प केलं आणि प्रॉपर टायमिंग करत असताना स्ट्रोक खेळले होते. पण तिकडे हॅनॉयने अगदी हवेत जम्प केलं गेलं. कॅच ऑफ द मॅच. परफेक्ट कॅच. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग पाहिली गेली आनंदच्या माध्यमातून. आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. जवळपास मॅचवर पकड निर्माण केले गेले. प्रतिमिलवान रॉयल चेंबूर दुसरा संघ सेमीफायनलच्या दिशेने जात असताना आज या सुपर 8च्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 32 रनची गरज आहे.
इकडे पण समोर खेळले गेलेत आणि फिल्डर आहेत तिकडे. बॅक टू बॅक विकेट गेले. टीम बॅकफुटला गेले पूर्णपणे. जम्बो वेल प्लेड प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर. अभिनंदन. सेमीफायनल मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम जम्बो. आणि पहिल्या डावमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 13 बॉल 26 हॅनाय कुमार. त्यानंतर आनंद लोके 10 बॉल 9 आणि एक चांगला खेळ ज्या टीमने केला. त्यामुळे ही मॅच नावावर करत असताना आपण पाहिलं तर टीम प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली बॉलिंग केली, खूप चांगली फिल्डिंग केली, हॅनॉय कुमार. अफलातून कामगिरी करत असताना हॅनॉयने बॅटिंग आणि फिल्डिंगच्या जोरावरती 2 6 जे टायमिंगला लगावले. सो वेल प्लेड हॅनॉय. आणि एनएला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. गेले 2 6 टायमिंगला लगावले. 26 धावांची एक चांगली इनिंग आणि एक चांगल्या कॅचेस पण पकडल्या गेल्या. हॅनॉय कुमार. वेल प्लेड हॅनॉय. खूप साऱ्या शुभेच्छा.